सासूबाई मी काय म्हणते, इथं किचन मध्ये ना खूप गरम व्हायला लागलंय बघा. थोडा वेळ काय करा, तुम्ही एवढी तयारी करून घ्या, मी थोडं कूलरला जाऊन बसते बरं का बाहेर. हा होय, लय गरमी व्हायला बाई. बघा तुम्ही थोडस करा. तसं बी माझी सासू लय चांगली आहे, प्रेमळ. घेता का मग करून तुम्ही? बस मग मी थोडा वेळ. ठीक आहे, चल बाई. सासू तर म्हणली आता बस म्हणून. ह्या गर्मीमध्ये ना, चला सासूबाईने आता परमिशन दिली, बस म्हणून घेते आराम करून, करेल ती. आता ह्याला काय झालं, एक तर गर्मीनं मारून असं डोकं खराब झालंय आणि हे चालू होईना. चुकीचं बटन दाबलं काय? आता कुठूनच हवा लागेल. आता ह्याला काय झालं? अरे बाबा हो की चालू, मलाच बघावं लागेल काय झालंय. बाई ह्याच्यात पाणी बी नाहीये, सगळी विहीरच कोरडी झालेली दिसते ह्याची. पाणी नसेल म्हणूनच चालू होणार झालंय. ह्याच्यात पाणी कसं टाकू, पण आता मला पाणी टाकता येत नाही आणि सासूबाई ते काम करताय. नको नको, काहीतरी वेगळंच झालेलं असेल. मी काय करते, रिपेअरिंग वाल्याला कॉल करून बोलून घेते आणि त्याच्याकडून चालू करून घेते. कॉल करते. हॅलो हॅलो, बोला. वाट लावे सर्व्हिसिंग. वाट लावे सर्व्हिसिंग? हा बोला मॅडम. वाट लावे म्हणजे तुमचं सरनेम का? हा. अच्छा अच्छा. अहो काही नाही, ते काय झालं माहितीये का, माझ्या मोबाईल मध्ये ना तुमचं नंबर जरा वेगळ्या नावाने सेव्ह केलता ना, मग मला वाटलं रॉंग नंबर लागला की काय, पण बरं झालं. जाऊ द्या, सर्व्हिसिंग रिपेअरिंग वालेच आहेत ना तुम्ही? हो हो, बोला ना. काय सर्व्हिसिंग करायची? अहो ते जरा आमच्या घरची ना विहीर कोरडी पडली होती, त्याच्यात जरा पाणी ओतून देता का येऊन? बरं, कुठे विहीर, कोणतं शेत आहे तुमचं? अहो शेतात नाही हो. काय माहिती, तुमचं बोलणं ऐकून मी तसंच बोलायला लागले. विहीर नाही हो, ते काय म्हणते, ते हवा घ्यायचं ते कूलर. कूलर हो हो, ते कूलर बंद पडले हो, चालू सुरू झालंय. येतो का तुम्ही, जरा चालू करून द्या की. ठीक आहे ठीक आहे, येतो मी. ऍड्रेस पाठवून ठेवा. बरं बरं. येतो वाट लावायला तिकडं. काय म्हणजे बघतो कूलर कडं. हो, लवकर या बरं का, जरा कूलर चालू करून द्या. अहो काय सांगू तुम्हाला, लय गरम व्हायलंय, अंगाचं पाणी पाणी झालंय बघा. आता काय सांगू तुम्हाला. पाणी होतं का मग त्याच्यात? कशात पाणी पाणी झालंय तर कशात पाणी होतंय पण? कूलर मध्ये. अहो तेच तर कळ झालंय, पाणी कुठून कसं वतायचं तेच कळ ना. तुम्ही एकदा या इथं माझ्या घरी, मी तुम्हाला सांगते आणि दाखवते आमचं कूलर कुठे आहे. मग त्याच्यामध्ये पाणी तुम्ही वता, तुम्हाला तर माहितीच असेल ना कसं वतायचं. मला 10 मिनिटं लागेल, तोपर्यंत तुम्ही फॅनची गरम हवा, म्हणजे फॅनची हवा खावा. बरं बरं ठीक आहे. हाय आता आमच्या घरात फॅन बी आहे, फॅन लावून बसावं लागला आता काय गरमीतच. तुम्ही पण लवकर या बरं का. हो हो चालेल. हो हो या, ठेवू का? हो हो हो. हे काय म्हणलं, वाट लावे. वाट लावे, माझ्या कूलरची वाट लावून ठेवायचं. हे माणूस जरा वेगळंच दिसतंय, पितर. ध्यान ठेवावं लागेल या माणसावर. कधी येतो काय माहिती. आता जरा फॅन लावूनच आराम करते. आता फॅन बी होतो की काय माहिती चालू. फॅन थंड थंड वाटला आता जरा, काल झाला. बघते फॅनची हवा घेऊन. लाग रे बाबा, लाग लाग. जरा थंड झालं म्हणजे कसं मी थंड होईल. कधी येतो काय माहिती आता हा माणूस. ये रे बाबा, कधी येतो काय माहिती. आहे का घरात कोणी? हो आहे ना. कोण? मी वाट लावे सर्व्हिस मधून आलोय. हो का? सर्व्हिसिंग वाला आहे. हो हो, या ना या ना. आताच मी तुम्हाला कॉल केला होता ना. हो. हे कूलर आहे का? हो. जे आर चायना कंपनी आहे. चायना कंपनी कूलर वापरताय तुम्ही? म्हणजे चांगलं नाही का हो? काय तर चांगलं, कधी काही बंद पडून जाते. हे ठेवा तिकडं. हो का? हो. अहो आता काय, कोणती गोष्ट आहे बघा. आता आपल्यासारखी वस्तू सुद्धा बंद पडते कधी कधी. काय सांगू तुम्हाला. काय माणसं खरं नाही. मग काय काय झालं असेल? मध्ये बघावं लागेल काय झालंय काय नाही. म्हणजे खोलावं लागेल का आता ते सगळं उघडं करावं लागेल? उघडं केल्याशिवाय जमणार नाही ना. सगळं उघडं केल्याशिवाय मज्जाच नाही त्याची. म्हणजे हवा खायची. ओ हा, ते बी बरोबर आहे. त्याला उघडं केलं, त्याला चालू केलं, मग ते हवा फेकतं ना आपल्यावर. हो का? मग घ्यायलायचं आपण काय हवा. मग करा उघडं, काही हरकत नाही.
केलं की काय अरे बाबा काय झालं? याच्यात तर लयच अडकलंय हो. काय पुरं कचरा अडकले पूर्ण कशात? कूलर मध्ये. हा बघतोय मी लय कचरा जाम अडकलाय. पुरा पाईप ढिला करावा लागेल कशाचा? कूलरचा. हम्म. लय घाण लय मोकार घाण आहे. हो का? मग आता त्याला काय करावं लागेल? स्वच्छ करावं लागेल. कसं? मागून पुढून साफ करावं लागेल त्याला. हो का? हे काय पाठीमागं बी पूर्ण कचरा अडकलाय आणि समोरून बी कचरा अडकलाय. ते आता मला तर काही माहित नाही हो, ते सगळं माझा नवराच करते. पण आता माझा नवरा बाहेर देशात गेलाय ना, त्याच्यामुळे बंद पडलं असेल ते सगळं. आता मला काय माहित नाही याचं. हात घालून करावं लागेल काय? साफ कूलर. हो करा ना, हा चालेल. काही हरकत नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. हात घालून करा, कसा बी करा. तुम्हाला आवडेल का? आवडायचं काय त्याच्यामध्ये? बरं ठीक आहे. ठीक आहे, थोडीशी सेटिंग करायची होती, सेटिंग केली. हा पंख्याची सेटिंग केली. आता चालू झालं तर पाहिजे. हो. अहो लागतच नाही ना हवा. बघा माझा हात लय भारी हो. मी बरोबर आहे. जिथं बी हात घालतो तिथली वस्तू एकदम खुश होऊन जाते. हो का? हो. नाही तसं मी तर खुश झालेच म्हणा, कारण माझी आता हवा लागायला लागली बरं का आता थंड लागली थंड हवा. मस्त. हो हा काय भारी वरती वाटायला. टाकू तुमच्या काय? हवा अशी डोक्यावरती टाकू. नाही असं राहू द्या. ते पंखे असे वरती केले तर वरती हवा लागते. हो का? म्हणून म्हणलं वरती टाकू खाली टाकू. नको नको कुठंच नका टाकू. पहिलं जसं होतं का तसं राहू द्या. मध्ये मला लई भारी वाटते तसंच. मध्ये राहते का? हो. बरं, बरं. हा? ठीक आहे चालतं. हो ते कसं आहे ना, मी असं इथं पलंगावर झोपते ना, मग मला तिथं बरोबर हवा पुढे लागते इकडे मला. झोपतात तुम्ही? हो इकडे. मग इकडे टाकू का काय? हवा इकडे लागली हो पाहिजे हो तुम्हाला. हो इकडेच टाका. अशी वरती लागली पाहिजे. मी ठेवते आता. हा काय झालं? काही नाही हो. हवा मस्त होता. काय? कूलर हो आणि कूलर तुमचा. आता आल्याला तुम्ही कूलरला नाव ठेवलं आणि आता छान आहे म्हणताय तुम्ही. काय हो तुम्ही पण पण बरं झालं बरं का चालू करून दिलं तुम्ही. तुम्हाला काही चाय पाणी वगैरे देऊ का? नका तुमचं दिलं असतं बरं वाटतं. काय? पाणी फक्त पाणी द्या. हो हे मी तुम्हाला फोन केला तेव्हा आणून ठेवलं होतं. थँक्यू. हो घ्या घ्या पाणी. चांगलं आहे आमच्या घरचं, लय छान पाणी आहे. बरं झालं बाई कूलर चालू झालं. तुमचं पाणी खूप सुंदर आहे हो. आवडलं मला. हा आणि छान जमलं. कुठून आणता? ते जारचं खाल्लं. झालंच आहे का? हो. किती झाले पैसे? पैसे तसं तर 2000 झाले. असेल तर द्या मग तुमच्याकडे. 2000 रुपये कसले मागता तुम्ही? एवढं काम नाही केलं तुम्ही आणि 2000 कूलरमध्ये रुपये? हात घालून साफ केलंय मी. हा तुमचं कूलर एकदम भंगार चायना कंपनीचं आहे. त्याला चालू करून दिलंय. हो कूलरला नाव नका ठेवू. लय चांगलं कूलर. नवीन कूलर घ्यायला गेले तुमचे 5 ते 7 हजार रुपये जातील. हा ते आहे म्हणा. मग तरी पण मी काहीतरी जुगाड करून माझ्या हाताची जादून थोडंसं बरं केलं कूलर. अहो ऐका ना, मी काय म्हणते, एवढं 2000 रुपये तर नाही देऊ शकत हो. एवढं कुठं? मी तर विचार केला. काय दुसरं काहीतरी द्या मग. म्हणजे दुसरं काय लागतंय तुम्हाला? 2000 नाही देऊ शकत. म्हणजे काय देऊ मग तुम्हाला दुसरं काही काही अन्न धान्य जेवण बिवण काय असेल तर मग ते करू शकते मी. घरी कोण नाही ना एकाच्या रूम मध्ये? इकडे पण नाहीये, पण माझी सासू आहे कुठं? हाय किचन मध्ये. एक काम करा, 2000 देणं होत नाही ना, तो किचनचा दरवाजा बाहेर लावून द्या ना. का बरं? म्हणजे काय करत किचनचं दरवाजा? पैसे आहेत तुमच्याकडे? नाही. तेच सांगतोय, किचनचा दरवाजा लावून घ्या. त्याचं बेडरूमचा दरवाजा लावून घ्यायचा आपण. मी सासूला आवाज करून बोलून घे. द्या मग पैसे 2000. तुमच्याकडे काही पर्याय नाही बघा. तुम्हाला मला खुश करावं. काय बोलताय हो तुम्ही असे? जे आहे ते द्या माझ्याकडे 2000. आहे का तुमच्याकडे 2000? थोडं समजून घ्या ना. आता ते कसं आहे ना, मला माहित नव्हतं एवढे पैसे लागतात म्हणून. आता मी बोलवलंच नसतं तुम्हाला. मला बी पुढे माहित होतं. मी कूलर बघितल्यानंतर कळालं मला कूलरची हवा खायलाच पाहिजे म्हणून मी हवा कूलर चालू करून दिलं. एकदा मी कूलर बघितलं ना, मला ऍव्हरेज येऊन जातं कूलर कुठपर्यंत चांगलं राहील आपल्याला. कूलर तुमचं खूप कूलर मोठं आहे माहिती आहे? मोठं कूलर आहे. बघा ना ते पंखे किती मोठे आहे. तेवढं आहे. मागून तर भारी तुमचं कूलर. हो का? खरंच भारी. हा तसं छान आहे कूलर आमचं. लावलं तेव्हा एकदम भारी वाटतं. हो का? खरंच मजा आहे. ठीक आहे, मग मी तुम्हाला नंतर दिलं तर चालेल. नंतर मग आत्ताच पैसे नंतर कोण येणार आहे? हा? परत माझ्या चक्रवर्ती होती.
परत माझी इकडे चक्कर होईल का नाही होईल कुणाला ठाऊक. बघा विचार काय करतात. पैसे देतात मग किचनची कडी लावतात. अहो पण मग माझ्या सासूला जर दार वाजवलं तर मग काय सांगून तिला? वाजवलं तर वाजवलं म्हणायचं कचरा उडत होतं झाडू मारत डोकं लावायचं. काय जाते तुम्ही डोकं लावायला तुम्ही एक्सपर्ट आहे. म्हणजे कोणी जिंकू शकतं का? अहो पण एवढ्या कामासाठी एवढं मोठं काम करायचं का? तुम्ही काही वाटतं का? मग राहू द्या त्या पैसे तुम्हाला एवढं कामासाठी एवढं मोठं वाटते. माझ्याकडे पैसे नाही. माझ्या सासूला जर मागितलं तर सासूबाई म्हणून तुला कोण चालू करून घे, तुला खावं लागतं. याला का विचार ठीक आहे. या मग. हा तुम्हाला काय वाटलं? काय? मी या कूलर बद्दल बोलत होतो. हो अगं मी ह्या कूलर बद्दल बोलत होतो. म्हणजे ही काय कूलर करताय तुम्ही? अहो असलं कूलर बद्दल बोलत होतो. हो का? तुम्ही कूलर पेक्षा जबरदस्त आयटम होतो हो का? म्हणून तर ह्या कूलर बद्दल बोलत होतो. आणि ह्या कूलरची हवा बरं मी काय मला म्हणते, वेळ नका घालू. जे करायचं ते पटकन करा आणि चालला बा. एवढी- ते माझी सासू जर बाहेर आली ना तर माझी बेन वाजली तर. मी विसरलो. अगं तुला बघता बघता मी एवढं स्वप्नात पोहोचलो की मी काय काय विचार करत होतो. अच्छा बरं मी काय म्हणते, हा ते बाथरूम मध्ये चला ना. इथं नको. हा किचनचा दरवाजा लावून ते बाबा हा ते लावलंच नाही. लावते मी, पण तुम्ही तिकडे चला बाथरूम मध्ये. हा इथं नको. लवकर ये बरं का. हो बाई, दरवाजा तर लावलाय मी, पण हे सासूबाईनं जर दार ठोकलं ना तर माझी मज्जा व्हायची. पटकन जाऊन यावं. अरे देवा. चला हे आयटम लावायचंच राहिलं माझं. हा? पण याची गरजच नाही पडली. हे लावायच्या अगोदर तुमचे कूलर माझ्या हाताने ठीक करून दिले. माझी सासू दार वाजवती वाटतो. उठा तुम्ही पटकन. झालं का ते कूलरचं काम झालं का तुमचं? हो कूलरचं काम झालं. चांगलं झालंय ना? पण व्यवस्थित झालंय ना? चांगलं झालं चांगलं. म्हणजे ते कधी आता बंद नाही होणार ना? नाही बंद होणार. आता कूलरचं काम मी मस्त करून टाकलंय मागून पुढं एकदम मोठं केलं. काय? कूलरचं काम मस्त केलं. म्हटलं पाणी जिथून तिथून सगळं कूलर पाणीच फेकणार आहे. हो हो. हे बघा, नंतरच्या टायमाला जर काही झालं ना कूलरला हा. तर अर्धेच पैसे देईन बरं का, मी तुम्हाला सांगते. कधी फोन करा मी कधी येईल. नाही हो, तुम्ही फार वेळ लावला पण बरं का कूलर नीट करायला. हो. हो पण नंतरच्या टायमाला माझं कूलर नीट जर झालं नाही चांगलं तर मग मी पैसे नाही देणार तुम्हाला. सोडून द्या. या. मस्त. हो या जा. काय माणूस आहे ग माय. एवढ्या एवढ्या पैशासाठी मला इथून माझं गमवून बसावं लागलं. बरं झालं माझी सासू आली नाही अजून, बाहेर कामात होती म्हणून मी वाचले. शी बाई, बरं झालं ना. माझा बेड नाही घाण झाला. गेला बाथरूम मध्ये कूलर चालू झालं. गेलं तसं बी माझा नवरा 1 महिन्यापासून इथं नव्हता. जे झालं ते चांगल्यासाठीच होते. एवढे विचार करून काय फायदा आहे. चल झोपते तुझी म्हणजे कोणीचं काढून येते. झोपते म्हणजे कसं सासूला वाटलं झोपूनच गेलेली. मज्जा आली.